देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती अन धन संपदा संत संग देई सदा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठला विठ्ठला देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद्रिणीला बुधावम जगननिहित पाणी मंडलम मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथम वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंग करो दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण
तेची बंदोनी श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. हेची दान देगा देवा, तुझा विसर न हवा. गुण गाई नावडी, हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त हिंदू सम्राट देहूचे देवमान्य जगमान्य जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा व यांच्या गाथेतील तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठ्यपरिचित असणारा उत्कृष्ट सोपा असा मागणीपर अभंग कीर्तन रूपे सेवेकरता निवडला विठाला. आजच्या अभंगाद्वारे तुकोबराय देवाकडे मागणी मागतात. बाबा अरे, वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार 7व्या दिवशी मागणीपर अभंगावर निरूपण करावं लागतं. कारण सप्ताहामधला 8 दिवस, सप्ताहामध्ये 8 दिवस असतात. किती दिवस? 8 दिवस. पहिल्या दिवशी नामपर, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा या दुसऱ्यापासून तर 6व्या दिवसापर्यंत तुम्ही कुठलाही अभंगावर घ्या, किंवा भक्तिपर असेल, उपदेशपर असेल, संतपर असेल, अशा अनेक अभंगावर चिंतन करावं लागतं. पण आपण पहिल्या दिवसापासून जी 6व्या दिवसापर्यंत देवाची सेवा केली आहे ना, त्या सेवेचं फळ घेण्यासाठी 7व्या दिवशी भगवंताकडे मागणी मागावी लागते. म्हणून 7व्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा लागतो आणि उद्या काल्याचा अभंग घ्यावा लागतो. आणि मग त्या काल्याच्या रूपाने भगवंत आपल्याला तो प्रसाद देत असतो. विठाला. आजच्या अभंगाद्वारे तुकोबराय मागणी मागतात. बाबांनो, मागणी मागणारे तुकाराम महाराज आहेत. मागणी मागणारे तुकाराम महाराज आहे. ज्यांच्याकडे मागणी मागतात तो देव आहे.
आणि जी मागणी मागतात ना ती आजच्या अभंगात आहे. विठाल विठाल अभंगावर बोलण्यापूर्वी अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मेच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने गावातीलच काही कुशल मंडळींच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये माझ्या वाटेला आलेली 7व्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा मी माझे परमभाग्य समजते. विठाल अशी सेवा देणारे आमचे नारायण भाऊ किंगरे असतील, कार्यक्रमाचे यजमान नारायण भाऊ किंगरे असतील, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ मंडळी, त्याचबरोबर आमचे भागवत भाऊ नवल असतील, त्यांनी मला सेवेसाठी फोन केला, असे 2 कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर डबल कोणी आहे का, सर्व यजमान मंडळी असतील, अन्नदान मंडळी, ज्ञानदान मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळी बरं का. त्याचबरोबर सेवेला साथ करणारे आमच्यासोबत आलेले ज्यांचा खूप गोड आवाज आहे, ताई कीर्तनही खूप सुंदर करतात, भागवतही करतात, अशा आमच्या नीलमताई पवार असतील, त्याही असतील. त्याचबरोबर राम महाराज पवार असतील, चाल म्हणलेले महाराज, अजय महाराज असतील, त्याचबरोबर माईक समोरचे महाराज, साबळे महाराज असतील, इकडले महाराज विठ्ठल महाराज असतील, सर्व महाराज मंडळी, कारण मला जास्तीचा कुणाचा परिचय नाही बरं का. सर्व महाराज मंडळी असतील, त्याचबरोबर आमचे विणेकरी बाबा असतील, ज्या मृदुंग तालमणी मृदुंग महाराज संतोष महाराज शिंदे असतील, पडलीकडले महाराज संतोष महाराज, विनायक महाराज असतील, नागेश महाराज असतील, त्याचबरोबर 2 यूट्यूब चॅनलवाले आहेत दादा, ज्ञानाई तडका यूट्यूब चॅनल असेल, त्याचबरोबर मागचे आनंद कीर्तनाचा ह्या यूट्यूब चॅनलमुळं आमचा महाराष्ट्रभर प्रचार होतो, त्याच्यामुळे आम्ही आज राज्याच्या कानाकोपऱ्यात हिंडतो. असे यूट्यूब चॅनलवाले दादा असतील, गोड साऊंड सिस्टमवाले दादा आहेत, साऊंड सिस्टम जय बजरंग बली, जय भद्रा गोड साऊंड सिस्टम आहे बरं का. काय जरा रोज कार्यक्रम करते, रोज एक नाव ऐकायचं, नाव तरी कुणाचं ऐकू नेमकं लक्षातही राहत नाही. जय भद्रा साऊंड सिस्टम असेल, खूप गोड साऊंड सिस्टमवाले आहेत, वारकरी संस्थेमधले मुलं असतील, त्याचबरोबर मागचे चोपदार बाबा असतील. मला फार भीव वाटतं बरं का चोपदार बाबांचं, कारण मी इतकुशी मागचे चोपदार बाबा असतील, सर्व ग्रामस्थ मंडळी, आता कुणाचं नाव राहिलं नाही ना, राहिले असतील तर सर्व हरिभक्त पारायण मंडळी, आणि राहिलंच असतील तर नारायण भाऊ लवकर सांगून टाका बरं का, कारण खूप मोठा घोळ होत असतो. तुम्ही म्हणता कसं, असंच मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले, सर्वांचं नाव घेतलं, पण ज्यानं मला कीर्तन दिलं का त्याचं नावच नाही घेतलं, नाही. मग असते माझी 5-25 हजार रुपये सुपारी असते, गाडीत बसल्यावरती पाकिट फोडलं, मोजून बघितलं, काय सांगता महाराज 5,000 रुपये कमी भरले, तुम्ही भरा 50-60, 5,000 रुपये कमी भरले 5. मी रिटर्न कॉल केला, म्हणलं भाऊ पाकिटात 5,000 रुपये कमी आले तर. ते म्हणले बाई दिदी तुम्ही सर्व गावाचं नाव घेतलं पण माझं नावच नाही घेतलं. मग राहिले का कुणाचं नाव, राहिलं असेल तर सर्वांचं नाव एका उखाण्यात घेते, लक्षपूर्वक ऐका बरं का. शंकराच्या पिंडीला बेलवाते वाकून तुम्हा सर्व मायबापांचं नाव घेते, छत्रपती शिवाजी महाराजचा मान राखून. विठ्ठल त्याचबरोबर आता कीर्तनाला उपस्थित झालेले महाराज बाळासाहेब महाराज जवळेकर असतील, सर्व महाराज मंडळी. आता आपण कीर्तनाला सुरुवात करू बरं का, कारण सर्वांचं नाव घ्यायचं म्हणलं की आपल्याला इथंच 11 वाजतील. चला सर्व हरिभक्त पारायण मंडळी, तसेच आज या ठिकाणी उपस्थित सर्व टाळकरी, माळकरी,
वारकरी व समोर बसलेले श्रोते सज्जन मायबाप सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊ अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू. मस्तक माझे पायावर या वारकरी संतांच्या. आज या ठिकाणी कीर्तन ऐकायला आलेल्या सर्व मायबापांना विनंती करते की मला तुमच्यातीलच कुणाची तरी मुलगी समजून कीर्तन ऐकतान का महिला मंडळ? झोपल्या का काय? आत्ताशी कीर्तन चालू झाले बरं का. ऐकतान का महिला मंडळ मुलगी समजून कीर्तन? ऐकतान का? उत्तर द्या. बोला माझ्या कीर्तनात बोलावं लागतं बघा. ऐकतान ना? तर मग आता ऐका. ज्या आईला एक मुलगी आहे त्या आईने मला तिची दुसरी मुलगी समजा. ज्या आईला 2 मुली आहे त्या आईने मला तिची तिसरी मुलगी समजा. ज्या आईला 3 मुली आहे त्या आईने मला तिची चौथी मुलगी समजा. पण ज्या आईला काहीच नाही ना तिने मला ओटीतच घ्या. विठाल आजचे हे कीर्तन ऐकायचे नव्हे तर फक्त कौतुक बघायचे आहे. कारण मी फार छोटी आहे. तुम्ही म्हणता बाई ही पोरगी तर तेच सांगायला लागली. महिला मंडळ लक्ष आहे का माझ्याकडे तुमचं? तेच जरी सांगितलं तर उजळणी म्हणून ऐकावं का? कारण आम्ही रोज कार्यक्रम करतो. काल काय सांगितले हे पण आमच्या लक्षात राहत नाही. कोणत्या अभंगावर करावं लागतं हे पण लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे उजळणी म्हणून कीर्तन ऐकून घ्या बरं का. आणि तुमची पोरगीच म्हणून ऐका. कारण मी लहानच आहे. लहान जीवाने तरी काय सांभाळायचं, काय सांगायचं. इथं हे तिथं ते. चला आजचे कीर्तन हे ऐकायचे नव्हे तर फक्त कौतुक बघायचे आहे. कारण मी फार छोटी आहे. आमच्या कीर्तनकाराकडे 2-3 गोष्टी असल्याशिवाय लोक त्याला कीर्तनकारच म्हणत नाही. तो कोणत्या 2-3 गोष्टी? एक तर कीर्तनकाराकडे पाहिजे बॉडी, दुसरी त्याच्याकडे पाहिजे गाडी, आणि तिसरी त्याने केलेली पाहिजे बोला तिसरी त्याने केलेली पाहिजे दाढी. आता चांगलं बघा माझ्याकडं, नीट निरीक्षण करा बरं का. बॉडी ही माझ्याकडं नाही. माझं वजनच 25 किलो. चपला घातल्यावर 25.5. म्हणजे बॉडी ही माझ्याकडं नाही. दुसरी गाडी तर मला चालतच येत नाही. मीच भाड्याने आणली. म्हणजे गाडी ही माझ्याकडं नाही. आणि तिसरी दाढी करायचं तर विषयच नाही. मी तर मुलगीच आहे. विठाल तरी सुद्धा मला आज या ठिकाणी आमच्या नारायण भाऊनी फोन केला. त्याबद्दल त्यांनी कीर्तन करण्याची संधी दिली. परत एकदा आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आमचे भागवत भाऊ असतील. खूप कार्यकर्ते मंडळी खूप धावपळीचे आहेत बरं का. कारण मला आमच्या नारायण भाऊचा सकाळपासून फोन चालू आहे. बाई सोनाल दीदी आज तुमचा दिवस आहे. बाई सोनाल दीदी आज तुमचा दिवस आहे. म्हणलं बरे का सोंग दिवस माझा तर कीर्तन कुणाचं आहे? ते म्हणाले कीर्तनाचा दिवस आहे. विठाल तरी सुद्धा आज या ठिकाणी माऊली ज्ञानोबा यांच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने माझे गुरुवर्य पिता श्यामसुंदर महाराज सागडे यांच्या मार्गदर्शनाने कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करणार. विठाल तुम्ही म्हणता बाई दीदी तू तर एवढं शिकच आहे, मग कीर्तन कशी काय सांगते? त्याचे कारण आमची श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या वारकरी शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य असे आहे. तुम्ही साखर कारखाना पाहिलाय का? उत्तर द्या. बोला महिला मंडळ पाहिलंय का साखर कारखाना? पाहिलंय का साखर कारखाना? तिथं कशी सिस्टीम आहे? इकडून तुम्ही कशीही ऊसाची मुळी टाका, तिकडून साखराचं पोतच बाहेर येतं की नाही येतं? बोलत नाही का तुमच्या गावातील कुणी? ओ मावा पाटोदाकर बोलत नाहीत का तुम्ही? तिकडून साखराचं पोतच बाहेर येतं.
तसं आमच्या श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य आहे. इकडून तुम्ही कसाही मुलगा टाका, तिकडून फेट्या घालूनच बाहेर येतो, म्हणजे कीर्तनकार होऊनच बाहेर येतो. विठ्ठल कारण आमचे गुरुवर सांगतात, तुम्हाला आम्हाला सर्वांना चालवणारा आणि बोलवणारा देवच आहे. तुम्ही आम्ही सर्वजण चालतो आणि बोलतो फक्त देवाच्या सत्तेने. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना. शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिविना, कोण बोलविते हरिविना. चाले शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना. चाले हे शरीर कुणाची असते, कोण बोलविते हरिवीन. अभंगावरतीया हिची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई नावडी हिची माझी सर्व जोडी. आजच्या अभंगाद्वारे तुकोबराय मागणी मागतात बाबांनो, पण एक सांगतात की माझ्या सद्गुरूच्या कृपेने मला तुझी प्राप्ती झाली आणि तुझ्या झालेल्या प्राप्तीचा मला विसर पडू देऊ नको. अरे मागणाऱ्याला नाव ठेवणारे तुकोबराय आज भगवंताकडे मागणी मागतात. मग काय मागणी मागतात हे तर आश्चर्यच आहे, कारण भक्त देवाकडे मागत नाही आणि मागणारा भक्त नसतोच. जो मागतो त्याला सांसारिक म्हणतात. मग तुकाराम महाराज मागणी मागतात, हा तर प्रश्न आहे. कसं मागणी मागतात बघा. विठ्ठल कारण तुकोबरे सांगतात बाबांनो, काही न मागण्याची परंपरा आमच्या वडिलांची रीत आहे. महाराजप्रमाणे देऊन सांगतात, काही न मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. जसं यामध्ये काही शब्द हा महत्वाचा आहे, तसं काही मागण्या उचित आहे आणि काही मागण्या अनुचित आहे. तुम्ही म्हणता कसं बाबा, तुम्हाला याच्यासाठी एक छोटं उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. विठ्ठल आता मी तुम्हाला उचित मागणी आणि अनुचित मागणी कशी ओळखायची हे सांगते बरं का. एखाद्या बाईने आपल्या नवऱ्याला म्हणलं की मला नवीन साडी आणून द्या, तर ही मागणी कशी वाटली महिला मंडळ तुम्हाला? उचित की अनुचित? बोला 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 महिला मंडळ. उचित आहे. पण एखाद्या बाईने आपल्या नवऱ्याकडे मागणी केली. काय मागणी केली? की मला ही साडी धुवून द्या. ही मागणी कशी आहे? माझ्या मातीला आले म्हण नका बसू. ही मागणी अनुचित आहे. विठ्ठल तसं काही पुढारी चांगले असतात, काही व्यापारी चांगले असतात, काही महाराज चांगले असतात. तसं काही मागण्या उचित असतात आणि काही मागण्या अनुचित असतात. बाबा विठ्ठल मग आता काय मागायचं आणि काय नाही मागायचं हेच आपल्याला कळत नाही, म्हणून दुःख भोगावे लागते बघा. म्हणून दुःख भोगावे लागते. मग आता कोणती मागणी मागायची आणि कोणती मागणी नाही मागायची याचे 3 प्रकार पडतात. 1. काही मागण्या देवाकडं कधीच मागू नये बाबा. 2. काही मागण्या देवाकडं कधी कधी मागाव्यात. आणि 3. काही मागण्या देवाकडं
सतत मागावात विठाल विठाल विठ्ठल माझं बोलणं कळते ना तुम्हाला महिला मंडळ? नाही तर उद्या आमच्या नारायण भाऊला म्हणतात काल रात्री इतकुशीत पोरगी आणली काय सांगून गेली काही कळलंच नाही. कळतंय ना? कारण भाषा चेंज होतो. तालुका बदलली की भाषा बदलते. पण कसं आहे आता आमच्या जिल्ह्यात असल्यामुळे भाषा समजते ना सगळ्यांना. महिला मंडळ तुम्ही इथं गप्पा मारण्यासाठी आलात का? लक्ष द्या. तालुका बदलली की भाषा बदलते. आमच्या तिकडे माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडे लक्ष आहे का सर्वांचं कीर्तनामध्ये? चला ऐका मग आता विठाल कोणती मागणी देवाकडे मागायची बाबांनो? पहिली मागणी मी तुम्हाला सांगितली की काही गोष्टी मागण्यात कधीच विचार करू नये. काही मागण्या देवाकडे कधीच मागू नयेत बाबांनो. मग कोणत्या मागण्या कधीच मागू नयेत? काही लोक देवाकडे जातात आणि मागण्या मागतात. काय मागण्या मागतात? हे देवा मला मूल होऊ दे. हे देवा मला लॉटरी लागू दे. हे देवा मला एखादं काहीतरी मिळू दे. अशा अनुचित मागण्या लोक देवाकडे मागतात. महाराज प्रमाण देव सांगतात वाढावे संतान ग्रही व्हावे धन्यधान्य. अहो लोक तर अशा मागण्या देवाकडे मागतात ना आमच्याकडे मागतात. काही लोक आमच्याकडेच येतात मुलं मागायला. मला एक उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात बरं का. असंच मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर दोघे नवरा बायको माझं जोडीने दर्शन घ्यायला आले. माझं दर्शन घ्यायला आले. दर्शन घेतलं. पायावरती 500 रुपये ठेवले. किती? 500 रुपये ठेवले. माव पाठवतामध्ये आहे का पद्धत? दर्शन घेऊन दक्षिणा ठेवायची आहे का? नारायण भाऊ पद्धत आहे का? नाही? मग आजपासून चालू करा. चांगली असते बरं का जरा. दर्शन घेतलं. पायावरती 500 रुपये ठेवले. मी 500ची नोट बघितली. गप्प उचलली माझ्या पर्समध्ये घातली. आपल्याला काय मालाला बस झाला. मग तो म्हणाला ताई जहारी. मग मी म्हणाले जहारी. तो म्हणाले ही माझी बायको. म्हणाले बर. तो म्हणाला गरोदर आहे. मी म्हणाले बर. तो म्हणाला सांगा मुलगा होईन का मुलगी होईन. आता हे काय 500तच कळतं का? बरं नाही सांगाव तर 500 परत घेईन. मग मी पण त्याला म्हणाले जाय मुलगाच होणार. तो म्हणाला ताई मुलगा नाही झाला तर म्हटलं मुलगी तर नक्कीच होणार हो. विठाल आता मला हे सांगा हे जर आमच्यासारखे कीर्तनकाराला कळलं असतं तर आम्ही रात्रंदिवस हे गाव ते गाव बोंबलत कशाला फिरलो असतो? घरीच बोर्ड नसतं लावलं का? 500 मुलगा 300 मुलगी. 500 मुलगा 300 मुलगी. विठाल मला एवढंच सांगायचं आहे की अशा निरर्थक मागण्या देवाकरता कधीच मागू नये. देवाकडे कधीच मागू नये. तर ही लोक निरर्थकच मागण्या मागतात बाबांनो. काही लोक तर स्वप्नात मुले मागतात. स्वप्नात मुले मागतात. तुम्हाला एक उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरं का. असं 80-85 वर्षाचं म्हातारं होतं आणि 70-75 वर्षाची म्हातारी होती. दोघे नवरा बायको होते. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यांना लेकरूबाळ काहीच नव्हते. म्हणल्यानंतर मस्तपैकी अंगणात ओटा होता आणि त्या ओट्यावरती म्हाताऱ्यांनी पलंग टाकला. पण विषय असा होता त्या ओट्याला खेटून कमरे एवढी नाली होती बरं का. ओट्यावरती पलंग टाकलं. दोघं म्हातारी झोपले. म्हातारी झोपले आणि रात्रीच्या 12 वाजता म्हातारं आरबळलं. काही ग म्हातारीने ऐकलंच नाही. म्हातारी डोरखुंबा आणतं. डोरखुंबा कळतो तुम्हाला? डोरखुंबा. म्हातारी डोरखुंबा आणतं. म्हणतं होय ग. म्हातारी म्हणते काय तुमचं रातचं? म्हातारं म्हणतं
आपल्याला जर पोरग झालं तर त्याला कुठे झोपायचं. म्हातारी म्हणते काय कमाल झाली बाई म्हाताऱ्याची, एवढ्या 80 वर्षात कधी पोरग नाही झालं ना, आता कसं होईल. पण म्हातारं म्हणतात झालं असतं त्याला कुठे झोपायचं. म्हातारी म्हणते सारखं थोडं पलीकड सरकलं, पोराला मधात झोपवलं. मग आता म्हाताऱ्याने गप्प पाडाव ना, पुन्हा 2:30-3 वाजता आरबाळ आणि पुन्हा म्हातारीला म्हणतं होय ग, आपल्याला जर अजून एक पोरग झालं तर त्याला कुठे झोपायचं. म्हातारी म्हणते काय कदर झाली बाई म्हाताऱ्याची, एवढ्या 80 वर्षात कधी मुलं बाळ नाही झाले ना, आता कसे होईल. आजी तुमच्या गावात झालेत का 80 वर्षात कुणाला मुलं बाळ झालेत नाही, एवढ्या 80 वर्षात कधी झालं नाही ना, आता कसं होईल. पण म्हातारा म्हणतात झालं असतं त्याला कुठे झोपायचं. म्हातारी म्हणते सारखं थोडं पलीकड. म्हातारी जेच पलीकड सारखायला गेले की दम. मग आता मला सांगा, म्हाताऱ्याला असलेल्या मुलांनी पाडलं की नसलेल्या, उत्तर द्या. बोला बोला बोला, असलेल्या पाडलं की नसलेल्या, नसलेल्या. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की अशा निरर्थक मागण्या देवाकडे कधीच मागू नये बाबांनो. विठाला चला, दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला की काही मागण्या देवाकडं कधी कधी मागाव्या बाबांनो. मग कोणत्या मागण्या कधी कधी मागायच्या? 3 प्रकारच्या मागण्या कधी कधी मागाव्यात. कोणत्या मागण्या? 1 संगती, 2 संपत्ती आणि 3 संतती. 1 संगती. आपली प्रगती कोणाच्या संगतीने होईल? ज्ञानोबा हरिपाठात सांगतात बाबांनो, संतांची संगती मनुमार्ग गती, 11वा श्रीपती येणे पंथ. ज्ञानोबा म्हणतात की बाबांनो, आपली संगत संतांच्या संगतीने होईल. पण लोक संतांची संगत करतात का? नाही. लोक विषयाची संगत करतात आणि विषयाच्या संगतीमध्ये लोकांचा नाश होतो. महाराज प्रमाण देऊन सांगतात, विषयाची संगतीन नाश पावेन निश्चिती. चला, दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला की संपत्ती. तुकोबराय म्हणतात की बाबांनो, जीवन जगत असताना उत्तम प्रकारे संपत्ती कमवण्याचा विचार कर. कशी? महाराज प्रमाण देऊन सांग. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. जोडोनी यादन उत्तम व्यवहारे, उदास विचारे, उदास विचारे वेच करी. जोडोनी यादन उत्तम उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तुकोबराय म्हणतात की बाबांनो, मानवाने उत्तम प्रकारे संपत्ती कमवण्याचा विचार करावा. आणि मानवाने जर उत्तम प्रकारे संपत्ती कमवली ना, संपत्ती टिकून राहत असते. पण संपत्ती कमवण्याकरता माणूस 100% संपत्ती कमवत असेल तर 10वा हिस्सा म्हणजे 10% संपत्ती देवाकरता धर्माकरता काढून ठेवावी. उदाहरणार्थ, एखाद्या दिवसाला 100 रुपये रोज असेल, त्याने 10 रुपये देवाकरता धर्माकरता काढून ठेवावे. एखाद्याला दिवसाचा 1000 रुपये रोज असेल, त्याने 100 रुपये देवाकरता धर्माकरता काढून ठेवावे. एखादा फारच नशिबवान असेल, त्याला 10,000 रुपये दिवसाचा रोज असेल, त्याने 1000 रुपये देवाकरता धर्माकरता काढून ठेवावे. आणि काही फारच नशिबवान असतात, दिवसाचा 1 लाख रुपये रोज असेल,
त्याने 10,000 रुपये देवाकरता धर्माकरता काढून ठेवावे. एवढी 10% संपत्ती आपण जर देवाकरता धर्माकरता काढून ठेवली ना, आपली 90% संपत्ती जशाच तशी राहते. नाही तर ही 10 जर नाही ठेवली ना, ही 90 देव घेऊन जातो बरं का. कशी घेऊन जातो? कोर्ट कचेरीमध्ये, दवाखान्यामध्ये, पोलीस स्टेशनमध्ये, अशा ठिकाणी ही 90% संपत्ती घेऊन जातो बरं का. तुम्ही म्हणता कशी? याच्याकरता एक उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरं का. आता गावगाव सप्ते करण्याची पद्धत असते. गावगाव सप्ते असतात. प्रत्येक गावात एक सप्ताह होत असतो. होतं ना? प्रत्येक गावात एक सप्ताह होतो ना. आपलं कीर्तनही सप्त्यातलंच आहे बरं का. सप्ताह म्हणलं की सप्ताह कमिटीचे लोक वर्गणी मागायला निघतात. वर्गणी मागत मागत प्रत्येकाच्या घरी वर्गणी मागतात. पण त्या गावाची पावती होती 500 रुपये. गावाची पावती होती 500 रुपये. लोक सप्ताह कमिटीचे लोक वर्गणी मागत होते. मागत 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 सर्व गावाची मागत झाली. आणि मग एका नानाच्या घरी गेले. नाना, सप्ताह चालू झालाय, सप्त्याची वर्गणी द्या, 500 रुपये पावती आहे. नाना म्हणाले, अरे बाबांनो, आज तर सप्ताह चालू झालाय ना, अजून आहे ना मग 4 दिवस सप्ताह. देतो ना उद्या वर्गणी, या तुम्ही उद्या. मग कमिटीच्या लोकांना काय काम असतं? वर्गणी मागायची. जे राहिले सायलेले वर्गणी मागितली आणि डबल नानाच्या घरी जाऊन पोहोचली. नाना, तुम्ही बोलले होते उद्या या, सप्त्याची वर्गणी द्या. नाना म्हणतात, अरे आत्ता शिकतं सप्त्याचा 2रा दिवस झाला, अजून आहे ना सप्ताह 8 दिवस. तुम्ही आम्हाला गावात राहावं का नाही राहावं केलं? असं म्हणल्यानंतर सप्ताह कमिटीचे लोक एक दिवस आड जातो. मग परवा दिवशी येतात वर्गणी मागायला. पण परवा दिवशी सप्ताह कमिटीचे लोक वर्गणी मागायला येताना नाना त्यांना बघतात. नाना बघितल्यावर नाना लगेच नानीला सांगतात, अगं ते सप्ताह कमिटीचे लोक येऊ लागलेत, ते आले ना वर्गणी मागायला, त्यांना म्हणा की नाना मंदिरात गेलेत. असं म्हणल्यानंतर सप्ताह कमिटीचे लोक ना वर्गणी मागायला आले. नाना, सप्त्याची वर्गणी. असं म्हणल्यानंतर चटकीन दिशेने नानी बाहेर आली. नानाची नानी, बायाचा स्वभाव कसा असतो, मग भांडकुदळाचा असतात बाया. नानी लगेच करते, तुम्ही आम्हाला गावात राहावं की नाही राहावंच केलं, आम्ही काय पळून जाणार आहोत का? असं म्हटल्यानंतर नानी म्हणली, नाना मंदिरात गेलेत. पण नानाची चप्पल घराबाहेरच होती. हे सप्ताह कमिटीने बघितलं होतं. सप्ताह कमिटीच्या लक्षात आलं आता नाना काही आपल्याला वर्गणी देत नाही. तसं म्हटल्यानंतर सप्ताह कमिटी आपल्या सप्त्यात जाऊन बसतात ना, त्यांच्या लक्षात येतं नाना काही आपल्याला वर्गणी देत नाही. आणि त्याच रात्री नानाला एकुलते एक पोरग होतं. नानाला एकुलते एक पोरग होतं. त्या पोराला रात्रीच्या 12 वाजता जोराचा झटका येतो. जोराचा झटका येतो म्हटल्यानंतर जालना हॉस्पिटलमध्ये नेलं. गावातून भाड्याने गाडी केली, जालना हॉस्पिटलमध्ये नेलं. जालना हॉस्पिटलमध्ये पोराला घेतलं नाही, छत्रपती संभाजीनगरला नेलं, तिथं टाकलं. डॉक्टरने चेकअप केलं. तेव्हा डॉक्टर बोलले, नाना, पोराचं जर ऑपरेशन करायचं असेल तर कॅश काउंटरला 50,000 रुपये भरावे लागतील. तेव्हाच पुढची प्रतिक्रिया चालू आहे. आता मला सांगा, ज्या नानांनी दुपारच्या 12 वाजता सप्त्याह करता 500 रुपये दिले नाही, त्या नानांनी संध्याकाळी 50,000 रुपये कॅश काउंटरवर भरले असतील का? भरले असतील का? भरले असतील का? कॅश काउंटरला 50,000 रुपये दिले. अशी आपली 90% संपत्ती देव घेऊन जातो. त्याच्यामुळे मानवाने उत्तम प्रकारे संपत्ती कमवण्याचा विचार करावा. चला, मी तुम्हाला 3रा मुद्दा सांगितला, संतती. आपली मुले सुंदर घडवण्याचा विचार करावा. अरे कुळामध्ये जर सात्विक मुलगा जन्माला आला, त्याचा आनंद लोकाला होईल यात काय नवल. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कुळिकाच्या पुत्र होती जे सात्विक, कुळिकाच्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कुळिकाच्या पुत्र
पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा. अरे पुत्र कसा असावा? छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर वीर पराक्रमी असावा. त्याचा त्रिलोकी झेंडा असावा. महाराज प्रमाण देव सांगतात, पुत्र व्हावा आईचा बिंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा असावा. अरे पुत्र असावा तरी कुणासारखा? पुत्र असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. पुत्र असावा स्वामी विवेकानंदासारखा. पुत्र असावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा. पुत्र असावा तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सुंदर सांगितलं आहे, बी ऑर्गनाइज्ड, बी एज्युकेटेड अँड बी ॲग्निटेटेड. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं पान करून संविधान लिहिलं, त्या संविधानावरती आपला आज देश चालतो. अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा आपला पुत्र असा. पुत्र असावा स्वामी विवेकानंदासारखा. अरे वयाच्या 16व्या वर्षी आपल्या धर्मग्रंथा परप्रांतात नेऊन रोवली होती. आपल्या भारत देशाची धर्मग्रंथा परप्रांतात नेऊन रोवली होती. पुत्र असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. अरे पुत्र असावा स्वामी विवेकानंदांसारखा. अमेरिकेमध्ये सभा भरली असताना, अमेरिकेमध्ये हॉलमध्ये सभा भरली. सर्व देशाचे सर्व धर्मग्रंथ ठेवले होते. सर्व देशाचे सर्व धर्मग्रंथ ठेवले होते. आणि ज्याने जो धर्मग्रंथ आला ना, त्याने यायचं आणि आपल्या धर्मग्रंथाविषयी बोलायचं. असं म्हटल्यानंतर सर्व धर्मग्रंथ ठेवले होते आणि आपली भगवद्गीता सर्वांच्या खाली ठेवली होती. सर्वांचे भाषण करून झाले. स्वामी विवेकानंदांचा नंबर आला. स्वामी विवेकानंद पुढे आले आणि स्वामी विवेकानंद आधी म्हणाले, पहिलं वाक्य स्वामी विवेकानंदांनी उच्चारलं, माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स. माझ्या बंधू आणि माझ्या भगिनींनो. एवढं वाक्य उच्चारल्यानंतर अरे त्या हॉलमध्ये अर्धा तास टाळ्यांचा कडकडाट चालू होता. अर्धा तास टाळ्यांचा कडकडाट चालू होता. नंतर स्वामी विवेकानंद म्हणाले, अरे आपली भगवद्गीता सर्वांच्या खाली ठेवलेली होती. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले, अरे तुम्ही आमच्या धर्मग्रंथाला, आमच्या भगवद्गीतेला एवढं मानाचं स्थान दिलंय. सर्व धर्म ग्रंथांचा पाया आमची गीता आहे. असं म्हणल्यानंतर समोरचं एक शहाणा उठलं. समोरचं एक शहाणा उठले. त्यांनी खालची गीता काढली, सर्वात वरती ठेवली. स्वामी विवेकानंदांनी बघितलं. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले, अरे तुम्ही आमच्या धर्मग्रंथाला एवढं मानाचं स्थान दिलंय. सर्व धर्मग्रंथांचा कळस आमची गीता आहे. असं म्हणल्यानंतर तेच शहाणं उठलं. त्याची तळपायची आग मस्तकालाच गेली. त्याने वरची गीता काढली, सर्वांच्या मध्यभागी ठेवली. सर्वांच्या मध्यभागी ठेवली. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले, अरे आमच्या धर्मग्रंथाला तुम्ही एवढं मानाचं स्थान दिलं. सर्व धर्मग्रंथांचा गाभा आमची गीता आहे. चला, आपलं काय झालं होतं? पुत्र असावा छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. अरे आपल्या अर्धदैवत राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांनी एकच पुत्र घडवला, ते म्हणजे आपल्या सर्वांचे अर्धदैवत. कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? तरुण मंडळी लक्षपूर्वक ऐका. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? अरे 65 किलोची तलवार वाकवतो, त्याचे नाव येसाची. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढतो, त्याचे नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो, त्याचे नाव तानाजी. 8 तासात दिल्ली पुण्याला घोडा आणतो, त्याचे नाव संताजी. वाघाला फाडतो, त्याचे नाव संभाजी. आणि सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करतो ना, त्यांचे नाव छत्रपती शिवाजी. शिवनेरीवर शिवबा जन्माला, शिवनेरीवर शिवबा जन्माला, राजांचा अधिपती. अहो राजांचा अधिपती. दैवत दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती.
दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजांचा अधिपती अहो राजांचा अधिपती दैवत दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजांचा अधिपती अहो राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती 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 आमचं दैवत छत्रपती पुत्र असावा शिवाजी महाराजांसारखा म्हणून आपल्या सर्व मुलांना चांगले संस्कार घडवा मायबाप. आणि माझा तिसरा मुद्दा आहे काही मागण्या. अरे मुलं त्याच्यामुळं मुलांना आपले चांगले संस्कार घडवा. आता माझ्या लक्षात आलं की तुम्हाला उचित मागणी समजली असेल असं मी गृहीत धरते बरं का. उचित मागणी समजली असेल मग आता तुकोबराय म्हणतात की बाबांनो नेमकं कोणत्या देवाकडे मागायचं. देवाने काही वार बदलला की देव बदलतो. सोमवार आले की लोक महादेवाकडे जातात आणि काय म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती. सोमवार गेला की मंगळवार येतो. मंगळवार आले की महिला सवासणी जेव घालतात. मला काही मेळच लागत नाही महिला का सवासणी जेव घालतात. असंच एका दिवशी आमच्या गावाकडे शशिकला काकूच्या सवासणी होत्या. इकून कुकू तिकून कुकू. म्हणलं शशिकला काकू काय भानगड. त्या म्हणले बाई दिदी आज तुमच्या सवासणी हे. म्हणाले बर यांची गंमतच पाहावा. उचलला पंची पाळ निघाला सवासणी ठेवायला. त्या पुढं मी मागं त्या पुढे मी मागं. गेल्या तर गेल्या जिल्हा परिषद शाळेतच घुसल्या. मला वाटलं घुसल्या 5वी-6वीच्या वर्गात. घुसल्या तर घुसल्या पहिलीच्याच वर्गात घुसल्या. लागल्या पहिलीच्या मुलीला टुचू टुचू कुंकू लावायला. म्हणलं शशिकला काकू पहिलीच्या मुलीला कस काय कुकू. त्या म्हणले बाई ताई ह्याच परवडत्यात. म्हणाले कामून ह्या कमी खातात. म्हणाले अरे खरी सौभाग्यवरती स्वासीन कुणाला म्हणायचं लक्षपूर्वक आहे का. मी पण तिला म्हणाले 1.5 पोळीचं जोर किती का काय. विठाल विठाल अरे खरी सौभाग्यवरती सुवासिन कुणाला म्हणायचं लक्षपूर्वक आहे का. खरी सौभाग्यवरती सुवासिन कुणाला म्हणायचं. अरे ज्या माता मुलीच्या अंगावर 4 सौभाग्याच्या लेण्या असतील ना तीच खरी सौभाग्यवरती सुवासिन. तीच खरी सौभाग्यवरती सुवासिन. कोणते 4 लेणे लक्षपूर्वक आहे का. 1 बाईच्या कपाळावरती कपाळ भरून कुंकू असलं पाहिजे. 2 बाईच्या हातामध्ये हात भरून बांगड्या असलं पाहिजे. 3 बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असलं पाहिजे. आणि 4 बाईच्या पायामध्ये जोडवे असले पाहिजे. हे जर 4 सौभाग्य लेणे असतील ना तीच खरी सौभाग्यवरती सुवासिन. तीच खरी सौभाग्यवरती सुवासिन. आणि भारतीय संस्कृतीमध्ये बाईचं घराबाहेर कुठलंही काम असू द्या बाईच्या डोक्यावरती पदर असला पाहिजे. कुठलंही काम असलं तर बाईच्या डोक्यावरती पदर असला पाहिजे. आता बघा बरं किती जणीच्या डोक्यावरती पदर येतं. अरे लक्षपूर्वक काय का माता माऊलींनो. ज्या माता माऊलीच्या डोक्यावर नाही ना पदर ज्या माता माऊलीच्या डोक्यावर नाही ना पदर तिला नाही भारतीय संस्कृतीची कदर. आणि ज्या आई माऊलीच्या डोक्यावर पदर तीच खरी इंडियन मदर. तीच खरी इंडियन मदर. तीच खरी इंडियन मदर.
अरे लक्षपूर्वक आहे का? मंगळवार गेले की बुधवार येतो, बुधवार आले की लोक कृष्णाकडे जातात आणि काय म्हणतात? कृष्ण माझी माता, कृष्ण माझी पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. बुधवार गेले की गुरुवार येतो, गुरुवार आले की लोक दत्ताकडे जातात आणि काय म्हणतात? दत्त माझी माता, दत्त माझी पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा. गुरुवार गेले की शुक्रवार येतो आणि शुक्रवार आले की महिला अंगात आणतात. अंगात आणणं काय खरं असतं का? नसतं, खोटं असतं. पण मावा पाठवू देतील कुणाचे येत असन ते 1000% खरं असन. मला माझ्या गावाकडे सांगायचं चला, कारण मला जायचं रातचे यायची माझ्या गाडीला आडवं. अगं तूच होती का ती? तिथं तर येत नाही कुणाच्या, येत असेल ते 101% खरं असेल. मी माझ्या गावाकडे सांगते बरं का. माझं जालना जिल्ह्यामध्ये सिद्धेश्वर पिंपळगाव गाव तुम्हाला सर्वाला माहीतच असेल बरं का. सिद्धेश्वर पिंपळगाव गाव तिथं महादेवाचं मोठं स्थान आहे बरं का. महादेवाचं मोठं स्थान आहे. मग श्रावण सोमवारी श्रावण महिन्यात खूप मोठी बारी लागत असते दर्शनाला. खूप मोठी बारी दर्शनाला लागते. तिथे एक बाई दर्शनाला येते. ती बारी पाहूनच हापते. ती विचार करते बारीला लागून तर दर्शन घ्यायचं म्हणलं तर दर्शन घ्यायचं कवा, घरी जायचं कवा, असे अनेक विचार करते. मग ती एक आयडिया करते. काय आयडिया करते? काहीच नाही करीत. हळूच बारीत घुसते, जरा तांगाला झटका देते. बोल भोले बाबा की जे. तेवढंच केलं की बारीतल्या बाया टारा फाकल्या. ती भुसकून दिशेने आतमध्ये जाते, दर्शन घेऊन येते. बायला म्हणते मी आले, तुम्ही बसा तसंच. तसं म्हणल्यानंतर बाकीच्या बाया गाड्या म्हणते जमते, असं जमते म्हणल्यावर दुसरी ही तशीच युक्ती करते. काय सांगतं महाराज, तिला बायाने धरलं फटकून काढलं. विठाल शुक्रवार गेले की शनिवार येतो. शनिवार आला की लोक हनुमंताकडे जातात आणि काय म्हणतात? शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्ती ज्याच्या वाटा मजदा वया शुवटा. शनिवार गेला की रविवार येतो. रविवार आले की लोक खंडोबाकडे जातात आणि काय म्हणतात? अहं वाग्या सोहं वाग्या, अहं वाग्या सोहं वाग्या, प्रेम नगरवारी, प्रेम नगरवारी वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. वाग्या सोहं वाग्या, अहं वाग्या सोहं वाग्या, प्रेम नगरवारी, प्रेम नगरवारी वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. मग एवढे सारे देव आहे, कोणत्या देवाकडे मागायचं? पंढरदीश पांडुरंग परमात्मे, कारण तो सर्व देवाचाही देव आहे. महाराज प्रमाण देव सांगतात विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. कारण पांडुरंग हा असा एक दैवत आहे, तो दानशूर दाता आहे. अरे तुकोबराय वाऱ्या करत, तुकोबराय पंढरपूरच्या वाऱ्या करत, पण भजन करत, देवाचं नामजप करत, पण कधीच देवाकडे काही मागत नव्हते. तुकोबराय वारीला गेले की देवाला म्हणावं लागत होतं तुकोबराय. देव हर वेळेस मान खाली घालायचे की तुकोबराय काहीतरी मागा ना. देवाला वाटत ह्या वारीला तुकोबराय मागतील, त्या वारीला तुकोबराय मागतील, त्या वारीला तुकोबराय मागतील. अख्खर शेवट देवाला मान खाली घालावं लागली आणि मग देव म्हणला तुकोबराय काहीतरी मागा ना. तेव्हा तुकोबराय म्हणाले आमची मागण्याची इच्छा नाही आहे, पण तुम्ही म्हणतात म्हणून हेच द्या, हेच दान द्या. कोणतं दान द्या? हेच हेती दान देगा देवा, हेती दान
व्हावा व्हावा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडे गुण गाईन आवडे तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडे हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबराय पहिल्या चरणामध्ये म्हणतात की बाबांनो मला तुझी सद्गुरूच्या कृपेने प्राप्ती झाली आणि तुझ्या झालेल्या प्राप्तीचा मला विसर पडू देऊ नको. कारण सहज होणे याला योग म्हणतात आणि सहज झालेली गोष्ट जतन होणे याला क्षेम म्हणतात. याला क्षेमाची मागणी असं म्हणतात की देवा मला तुझ्या कोणत्याही गोष्टीचा विचार पडू देऊ नको याला क्षेमाची मागणी म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या श्रीमंताचा मुलगा वडिलांच्या मृत्यूनंतर योग्य खर्च करू शकला नाही, योग्य जिथं नाही तिथं खर्च केला तर भिक्षापती झाल्याशिवाय राहणार नाही. एक संपत्ती कपवणं सोपं आहे पण ते टिकवणं फार अवघड आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात की बाबांनो मला तुझ्या सद्गुरूच्या कृपेने जी प्राप्ती झाली ना याचा विसर पडू देऊ नको. आणि याचा विसर जर पडू दिला नाही तरी मी तुझ्या आवडीने गुण गाईल, सतत तुझ्या हरीचे गुण गाईल, सतत देवाचं भजन करेल, सतत मी तुझ्या आवडीने गुण गाईल. हेच माझ्या अभंगाच्या दुसऱ्या शब्द. गुण गाये हेची माझी सर्व जोडी. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात की बाबांनो आम्ही सतत तुझे आवडीने गुण गाऊ. मग आता मला सांगा आपण आवडीने गुण गातो की सवडीने? उत्तर द्या. बोला 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 महिला मंडळ. आवडीने गातो का सवडीने? अरे कारण देवाने आपल्याला हा जो नरदे दिलाय ना तो कशाकरिता दिलाय? देवाचं भजन करण्याकरिता दिलाय. आपण सतत त्या नरदेवाने देवाचं भजन केलं पाहिजे. महाराज प्रमाण देव सांगतात देवे दिला देह भजन गोमाटा, देवे दिला देह भजन गोमाटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देव
मेला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बादिकेचा. कारण तुकोबराय म्हणतात की बाबांनो हा देहाने भगवंताचे नामचिंतन कर. कारण हा जो नरदेह आहे ना तो कसा आहे, नास काय जड काय कुच काय नाशिवंत आहे. एक ना एक दिवस हा देह जाणार आहे, त्याला काळ खाणार आहे. महाराज प्रमाण देऊन सांगतात नाशिवंत देह जाणारा काळ आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ नाशिवंत देह जाणारा आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणारा नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणारा सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणारा आयुष्य खातो काळ सावधान. खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. या आयुष्याला काळ खात आहे. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. एक ना एक दिवस या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाने एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. कारण मरण हे अटळ आहे. महाराज प्रमाण देव सांगतात आजा मेला पंजा मेला बाप बसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही दैस झाला. सर्वजण मेले आले तसेच गेले. काय कारण हा जो देह आहे ना तो काळाचा आहे आणि धन कुबेराचे आहे. देह काळाचे धन कुबेराचे. देह काळाचे धन कुबेराचे. देह काळाचे धन कुबेराचे. देह काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे. 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 काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. कुबेराचे. देह हे काळाचे धन 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 कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे. तुकोबराय म्हणतात की बाबांनो हा जो देह आहे ना तो काळाच आहे. सतत भगवंताचे गुण गा. सतत भगवंताचे नामचिंतन कर. एका जणांनी महाराजांना प्रश्न विचारला की महाराज आम्ही सतत देवाचं नामचिंतन करू पण आम्हाला नामचिंतन करताना मुक्ती नको, धन नको, काहीच देऊ नको आम्हाला, फक्त द्यायचीच असेल ना तर संत संगत दे. न लगे
मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग दी सदा संत संग दी सदा संत संग दी सदा संत संग दी सदा हे गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी हे गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी गुण गायीन न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुकोबाराय म्हणतात की बाबांनो तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात द्यायचीच असेल ना तुला संतांची संगत दे. आम्हाला मुक्तीही नको आणि धनही नको, कारण मुक्ती ही आमच्या घरी दासी म्हणून राबत असते. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी म्हणून मुक्ती नको आणि धनही नको, कारण धनामागे 15 अनर्थ आहेत म्हणून धनही नको. द्यायचीच असेल तर संत संगत दे. तू जर आम्हाला संत संगत दिली सतत आम्ही तुझे गर्भा नेऊन दुःख सोसून तुझे गुण गाऊ, आवडीने गुण गाऊ. हेच मार्गभंगाच्या शेवटची चरण. तुका माने गर्भवासी 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 तुका माने गर्भवासी
सुखे घालावे आम्हासी. तुकोबऱ्या म्हणतात बाबांनो, तुम्ही जर आम्हाला संत संगत दिली तर आम्ही गर्भाचे दुःख सहन करून परत जन्माला येऊ आणि संतांचे भजन करू. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने वरती हात घेऊन जोरदार भजन करायचे बरं का. सर्वांनी हात वरती घ्या एकदा. विठोबा रखुमा संदेश म्हणून 4 गोष्टी सांगणार आहे. लक्षपूर्वक आहे का मायबाप. एक, आई वडिलांची सेवा करा.
2 मुलीला जन्म घेऊया लेख वाचवा. माझा 3रा मुद्दा आहे गोहत्या थांबवा. आणि माझा 4था मुद्दा आहे दारूबंदी झालीच पाहिजे, दारूबंदी झालीच पाहिजे. माझी कीर्तन सेवा सफल झाली असं समजून परत एकदा आमच्या नारायण भाऊने ते कीर्तन करण्याची संधी दिली. परत एकदा मी त्यांचे आभार व्यक्त करते. आमचे भागवत भाऊ असतील, सर्व कीर्तनाला टाळकरी गुरुजन मंडळींनी साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते. व थोडीशी तब्येत बिघडली असं मी थोडा विक्षत झाला असेल, बोलता बोलता बोलण्याच्या व्यवहारात काही चुकीचं बोललं असेल, तुमचं लेकरं म्हणून माफ करा आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.